जिल्ह्यामध्ये डी-सी बँकेच्या बघा 444 जागासाठी भरती सुटलेली पहा. अतिशय गोल्डन चान्स असणारे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरायचे आणि अभ्यासाला लागायचे पहा. खूप आणि खूप महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी पगारसुद्धा चांगला भेटणार आहे पहा. आणि जे काही निगेटिव्ह लोक आहेत पहा त्यांच्यापासून लांब राहा. आपला मन लावून अभ्यास करा. यश निश्चित आपलंच आहे पहा. व्यवस्थित अभ्यास करा. 100% आपल्याला या ठिकाणी यश मिळणार आहे असा मनामध्ये विश्वास धरा. नक्कीच अभ्यासाला लागा पहा. निगेटिव्ह जे लोकं तुम्हाला निगेटिव्ह करत असेल असंच आहे तसंच आहे, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका मित्रांनो. तर मित्रांनो बघा आपण एक खाली एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा स्पेशल सांगली जिल्हा डी-सी-सी बँके भरतीसाठी बघा. त्या WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा त्या ग्रुपची आपण लिंकसुद्धा टाकलेली पहा. त्यावर क्लिक करा आणि लगेच जॉइन व्हा. खूप आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. या ठिकाणी आपण सगळे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की सांगली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणतं आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर सांगली जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 1 सांगलीच आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे सांगली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत पहा. लक्षात ठेवायचं आहे 10 तालुके आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्याच्या एकूण भूक्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र हे सांगली जिल्ह्याच्या वाट्यास आलं आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या एकूण भूक्षेत्राच्या किती टक्के आलेलं आहे मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक 2 2.80 लक्षात ठेवा 2.80 हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की सांगली जिल्ह्यामधील प्रमुख नदी कोणती आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सांगली जिल्ह्यामधली प्रमुख नदी कोणती आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो लक्षात ठेवा कृष्णा नदी ही सांगली जिल्ह्यातली प्रमुख नदी पहा. रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यामध्ये काय म्हणतात? तर रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यामध्ये काय म्हणतात? शाळू असं म्हणतात पहा. लक्षात ठेवा शाळू. सांगली जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? तर सांगली जिल्हा हा कोणत्या उत्पादनासाठी? तर ऑप्शन्स क्रमांक 1 हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पहा. लक्षात ठेवा हळद उत्पादन. सांगली जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असून कोणत्या तालुक्यामध्ये द्राक्ष उत्पादनामध्ये अग्रेसर आहे? तर कोणत्या तालुक्यामध्ये? तर लक्षात ठेवा तासगाव याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे तासगाव. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या तालुक्यामध्ये बॉक्साईटचे साठे आपल्याला पाहायला मिळतात? तर शिराळामध्ये मित्रांनो बॉक्साईटचे साठे पाहावयास मिळतात. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना आहे. हा आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सांगली. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 सांगली याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा सांगली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणतं एक रेल्वे जंक्शन आहे पहा. चला द्या उत्तर खालीलपैकी कोणतं हे रेल्वे जंक्शन आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा मिरज याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मिरज. चे पथ नियोजन क्रेडिट प्लॅन टिंब-टिंबकडून तयार केले जाते. तर कोणाकडून तयार केले जाते? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब अग्रणी बँक. लक्षात ठेवा मित्रांनो अग्रणी बँक हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा अग्रणी बँक. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, यापुढे बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात येणार नाही असं सरकारने जाहीर करावे अशी सूचना कोणत्या समितीने केली आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ नरसिंहम समिती 1991 या समितीने मित्रांनो ही सूचना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे भारतामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये बँका स्थापन करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आर-बी-आयची परवानगी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. आर-बी-आयची परवानगी घ्यावी लागते. भारताच्या मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे नाव द्यावे अशी शिफारस टिंबटिंब यांनी केली होती. तर मित्रांनो अशी शिफारस कोणी केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक हिल्टन यंग. हिल्टन यंग यांनी ही शिफारस केली होती पहा. रोख राखीव निधीचं प्रमाण कमी केल्यास पतचलनाचं प्रमाण, पतनिर्मितीचं प्रमाण कसं होतं? तर मित्रांनो कसं होतं? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक ब वाढतं. लक्षात ठेवा वाढतं. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून योजले जाणारे वैधानिक रोखता गुणोत्तर हे पतनियंत्रणाचे साधन कोणत्या प्रकारचं आहे? तर मित्रांनो हे कोणत्या प्रकारचं आहे? तर ऑप्शन क्रमांक ड संख्यात्मक पतनियंत्रण. लक्षात ठेवा संख्यात्मक पतनियंत्रण. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, अल्पमुदतीच्या शेतीच्या कर्जाला टिंब-टिंब असे म्हणतात. तर त्या कर्जाला मित्रांनो पीक कर्ज असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक क पीक कर्ज असं म्हटलं जातं. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ही संज्ञा कशाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो ह्या कशाशी संदर्भामध्ये आहेत? तर रिझर्व्ह बँकेचे पतधोरण. ऑप्शन क्रमांक ड रिझर्व्ह बँकेचे पतधोरण.
कृषी आणि ग्रामीण पतव्यवस्थेमध्ये टिंबटिंब ही सर्वोच्च संस्था आहे. तर मित्रांनो कोणती संस्था आहे? तर नाबार्ड मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क नाबार्ड. खालीलपैकी कशाशी संबंधित जमीन सुधारणा कायदा पूर्णपणे यशस्वी झाला आहे? तर मित्रांनो कशाशी यशस्वी झालेला आहे? तर मध्यस्थांचे उच्चाटनाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. स्वातंत्र्यानंतर खालीलपैकी कोणत्या बँकेचं प्रथम राष्ट्रीयकरण करण्यात आलं? तर ऑप्शन क्रमांक क रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं या ठिकाणी राष्ट्रीयकरण करण्यात आलं. पैकी कोणता एक सर्वात कमी रोखता असणारा पैसा आहे? तर मित्रांनो कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब M3. लक्षात ठेवा M3 हा सर्वात कमी रोखता असणारा पैसा आहे. एकूण कर्ज पुरवठ्यापैकी किमान टिंबटिंब कर्ज पुरवठा बँकांनी अग्रक्रम शेतकऱ्यांना दिला पाहिजे असं त्यांच्यावर बंधन आहे. तर मित्रांनो किती टक्के? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ब 40%. किती? 40% याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतं? आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ हे कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो खाजगी क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणूक, मार्गदर्शन आणि मालमत्ता व्यवस्थापन ऑप्शन क्रमांक अ हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या हेक्चर ऑफ लीन सिद्धांताला टिंबटिंब असं सुद्धा म्हटलं जातं. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब घटक देणगी सिद्धांत म्हटलं जातं पहा. सांगली DCC बँक भरतीसाठी लागणारे जे काही महत्त्वाचे टॉपिकनुसार प्रश्न आहेत पहा तुम्हाला मिळून जातील. यामध्ये सहकार, बँकिंग, सामान्य ज्ञान, इंग्रजी, संगणकावरचे प्रश्न, गणित बुद्धिमत्ता, मराठी हे सगळे प्रश्न मित्रांनो तुम्हाला मी देणार आहे ₹399 मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी पोस्ट काढायची असेल तर सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे पहा. उगाच नुसतं सामान्य ज्ञान, उगाच नुसतंच बघा गणितं सोडून किंवा मराठी वाचून जमणार नाही. बँकिंग, सहकार त्याचबरोबर जे काही तांत्रिक घटक आहेत, संगणक असेल मित्रांनो, हे सगळं होणं खूप गरजेचं आहे पहा. आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी पहा, आपण 10,000 प्रश्न या ठिकाणी तयार केलेले आहेत मित्रांनो. ₹399 ला. ₹399 आपले कुठेही खर्च होतात. त्यामुळे लगेचच्या लगे आत्ताच्या आत्ता फोनपेमध्ये जा. 932523 हा आपला फोनपे नंबर आहे, Google पे नंबर आहे. यावरती ₹399 सेंड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व प्रश्न पाठवून देईल पहा. खूप खूप IMP प्रश्न असणार आहेत. ज्यांना कोणाला ही पोस्ट 100% काढायची असेल किंवा लवकरात लवकर जॉब पाहिजे असेल, तर लवकर आत्ताच अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. मी नाही म्हणत का माझेच PDF घ्या. तुम्ही कोणताही PDF घ्या आणि कुठूनही अभ्यास करा, परंतु लगेच अभ्यासाला या ठिकाणी चालू करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा पाहायला मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ह्या आपण PDF तयार केल्या आहेत पहा. लवकरात लवकर जा मित्रांनो फोनपेमध्ये, Google पेमध्ये आणि मित्रांनो या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. अलीकडे अलीकडील काळामध्ये भारतास ज्या प्रतिकूल व्यापाराला तोंड द्यावे लागते, त्याचं प्रमुख कारण म्हणजे टिंबटिंब यांच्या आयातीवर होणारा प्रचंड खर्च होय. तर मित्रांनो अ, याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन्स क्रमांक क खनिज तेल यंत्रसामग्री, खनिज तेल यंत्रसामग्री ऑप्शन क्रमांक क हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. शिक्षण कौशल्य आणि चांगले आरोग्य असलेल्या लोकांचा गट म्हणजे खालीलपैकी कोणती संकल्पना? तर मित्रांनो शिक्षण कौशल्य आणि चांगले आरोग्य असलेल्या लोकांचा गट म्हणजे मानवी भांडवल ऑप्शन क्रमांक ब मानवी भांडवल. प्रतिकूल व्यापार शेष संपुष्टात आणण्यासाठी टिंबटिंबचा डावपेच उपयुक्त ठरतो. तर आयात पर्यायीकरण आणि निर्यात वृद्धी याचा अ, याचा डावपेच उपयुक्त ठरतो पहा. विशेष उचल अधिकार SDRS सुविधा कोणामार्फत उपलब्ध करून दिली जाते? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ऑप्शन क्रमांक ड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. दरडोई उत्पन्नाबरोबर प्रदूषण आणि वातावरणाचा ऱ्हास सुरुवातीला वाढतो नंतर कमी होतो असा दर्शवणारा आलेख कोणत्या व्यक्तीने मांडला होता? तर मित्रांनो लक्षात ठेवा कुझनेट्सने मांडला होता. लक्षात ठेवा कुझनेट्सने हा या ठिकाणी आलेख मांडला होता पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुटीचा अर्थ भरणा हे चलनवृद्धीतून होणाऱ्या भाववाढीचं एक कारण आहे, परंतु ते भाववाढीचं एकमेव कारण आहे असं म्हणता येणार नाही. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बरोबर विधाने ओळखायची आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब दोन्ही पण विधाने हे बरोबर आहेत पहा. तुटीचा अर्थ भरणा हे चलनवृद्धीतून होणाऱ्या भाववाढीचं कारण आहे, परंतु ते भाववाढीचं एकमेव कारण आहे असं म्हणता येणार नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नरसिंहम समितीने 1991 खालीलपैकी कोणत्या संज्ञेचं वर्णन बँकिंग क्षेत्रावरील कर असं केलं होतं?
तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, संविधानिक रोखता गुणोत्तर. ऑप्शन क्रमांक अ, संविधानिक रोखता गुणोत्तर. पुढचा प्रश्न मित्रांनो, डेफिसिट फायनान्स म्हणजेच काय? प्रश्न मित्रांनो, डेफिसिट फायनान्स म्हणजेच काय? तर शासकीय महसूल किंवा उत्पन्न यापेक्षा खर्च अधिक असणे. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत किंवा अंदाजपत्रकाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिलं विधान पहा, अंदाजपत्रक हे गोपनीय दस्त असून संसदेमध्ये सादर करण्यापूर्वी ते जाहीर केलं जात नाही आणि फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी अंदाजपत्रक लोकसभेमध्ये सादर केलं जातं. आणि तिसरं विधान आहे, मुख्यमंत्र्याच्या लोकसभेमध्ये भाषणानंतर अंदाजपत्रक राज्यसभेमध्ये मांडलं जातं. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर तीनही विधानं या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहेत पहा. तीनही विधानं बरोबर आहेत. जिल्ह्याचं पत नियोजन म्हणजे क्रेडिट प्लॅन टिंब-टिंबकडून तयार केले जातात. तर मित्रांनो अग्रणी बँकेकडून हे तयार केले जातात. कोणाकडून? अग्रणी बँकेकडून. भारतामध्ये निर्गुंतवणूक आयोगाची रचना खालीलपैकी केव्हा सर्वप्रथम केली होती? तर ऑगस्ट 1996 मध्ये. लक्षात ठेवा, भारतामध्ये निर्गुंतवणूक आयोगाची रचना ऑगस्ट 1996 मध्ये करण्यात आली होती पहा. व्यापार तोल अनुकूल करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना प्रभावी ठरेल? तर मित्रांनो, निर्यात वृद्धी, आयात पर्यायीकरण. ऑप्शन क्रमांक ड, निर्यात वृद्धी आणि आयात पर्यायीकरण याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सहकारी संस्था भारतामध्ये सर्वप्रथम स्थापन झाल्या? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, सहकारी पतपुरवठा संस्था. ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे पहा. एप्रिल 1987 पासून देशामध्ये नवीन प्रादेशिक ग्रामीण बँक स्थापन करण्यात आली नाही. हा निर्णय घेताना खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीचा विचार केला गेला? तर मित्रांनो कोणत्या शिफारशीचा विचार केला गेला? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, केळकर समिती. लक्षात ठेवा, केळकर समिती याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, सिख इंडस्ट्रीज कंपनीज ऍक्ट SICA म्हणजे आजारी औद्योगिक कंपन्याचा कायदा, या कायद्यान्वये कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक अ, BIFR या संस्थेची स्थापना करण्यात आली पहा. खालीलपैकी कोणती वित्तीय उपाययोजना चलनवाढ रोखण्यासाठी परिणामकारक ठरेल? तर मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणती वित्तीय उपाययोजना चलनवाढ रोखण्यासाठी परिणामकारक ठरेल? तर मित्रांनो कराच्या दरामध्ये वाढ. ऑप्शन क्रमांक क, कराच्या दरामध्ये वाढ. टिंब हा भारतामध्ये सामान्यत मोठ्या प्रमाणावर प्रचलित असलेला किंमत निर्देशांक होय. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक घाऊक किंमत निर्देशांकाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ. खालीलपैकी कशाच्या किंमत वाढ रोखण्यासाठी एक मार्ग म्हणून निर्देश करता येणार नाही? तर अंदाजपत्रकामधील त्रुटीमध्ये वाढ करणे याचं बरोबर उत्तर आहे. अंदाजपत्रकातील त्रुटीमध्ये वाढ करणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांनी शाखा स्थापन करताना अल्पसंख्याक समाजाला प्राधान्य देणाऱ्या बँकिंग शाखा स्थापन करण्याचे निर्देश सर्वप्रथम कुणी दिले? तर मित्रांनो सर्वप्रथम कुणी दिले? तर ऑप्शन क्रमांक ब, अर्थमंत्री पी चिदंबरम. ऑप्शन क्रमांक ब, अर्थमंत्री पी चिदंबरम याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामध्ये खालीलपैकी कशाच्या आधारे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित केला जातो? ग्राहक किंमत निर्देशांक. ऑप्शन क्रमांक क, ग्राहक किंमत निर्देशांकाचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणत्या बँकांना परस्पर निधी म्हणजे म्युच्युअल फंड उभारण्याची मुभा आहे? तर ऑप्शन क्रमांक अ, व्यापारी बँका याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, भारतामधील बिगर योजनांवरील खर्च कमी केल्यास टिंब. तर तुटीचा अर्थसंकल्प हा शिल्लक अर्थसंकल्प होऊ शकतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. इथपर्यंत आले असाल तर तुम्ही बघा एकदम जागरूक आहात पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. कारण की तुम्हाला खूप नोकरीची गरज आहे. तुमच्यामध्ये खूप जास्त जिद्द आहे पहा. तर बघा इथपर्यंत आले असाल तर लगेच फोनपेमध्ये जा. योग्य दिशेने अभ्यास करा बघा. कुठं पण आपल्याला चिकटवाणी करायचं नाही. योग्य ठिकाणी पैसा गेलाच पाहिजे आणि चांगल्या प्रकारे नॉलेज घेतलं पाहिजे आणि आपण या ठिकाणी अभ्यास पण केला पाहिजे पहा. अभ्यासासाठी मित्रांनो ही चांगली इन्व्हेस्टमेंट असणार आहे. सर्व विषयाच्या PDF तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, Google Payमध्ये जा. हा नंबर टाईप करा. ₹399 पेमेंट करा आणि लवकरात लवकर बघा या ठिकाणी पेमेंट करून मला स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला लगेच या ठिकाणी सर्व PDF पाठवून देईल पहा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस करा, परंतु अभ्यास करा. अभ्यास करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी सध्याच्या काळामध्ये. तरच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो पोस्ट
त्यामुळे लवकरात लवकर घ्या पी-डी-एफ बघा. हे सगळे विषय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. वेळ फार कमी आहे पहा. आता या ठिकाणी आपले हॉल तिकीटसुद्धा येऊन जातील आणि आपल्याला बघा काही सुचणार नाही टायमाला. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ या ठिकाणी पाठवून देईल.